ठाण्याचं परिवहन मंत्री सरनाईक यांचं नाव जेवढं प्रसिद्ध, मात्र त्याच ठाण्यातलं बस स्थानकाची खरंच दुरवस्था आहे। आपण ठाण्यातील स्थानकाजवळील बस डेपो म्हणजेच एसटी डेपो इथे आहोत। माझ्या पाठी तुम्ही बघू शकता काय प्रकारची दुरवस्था आहे। अक्षरशः पावसाळ्यापूर्वी हे झाड कोसळलं होतं, इथे झाड उळमळून पडलं होतं, ते थेट डायरेक्ट बस स्टॉपच्या छपऱ्यावरती पडलं होतं। त्यामुळे तुम्ही बघू शकता छप्पर देखील तुटलेलं आहे, झाडं कापण्यात देखील आले महानगरपालिकेच्या हातून, मात्र त्या झाडांना कुठेही सुनियोजित जागेवरती टाकण्यात आलेलं नाहीये। अक्षरशः चिंताजनक स्थिती आहे। प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक ठाण्यातले आहेत, ठाण्यात ते राहतात आणि अशाच ठाण्यामध्ये आता कुठेतरी ठाण्यातल्या एसटी स्थानकांची दुरवस्था आहे। तुम्ही बघू शकता तिथे हे एसटी स्थानक 1978 सालातलं आहे। अक्षरशः जेवढं बस डेपो जुनं आहे तितकंच ते आता धोकादायक असल्याचं कळतंय। तिथले खांब तुम्ही बघाल तर अक्षरशः कधीही कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत। एखाद वेळ जर खांब कोसळले तर वरचं छप्पर थेट खालती उभ्या असलेल्या नागरिकांच्या वरती कोसळू शकतो आणि मोठी दुर्घटना होऊ शकते। अशाच प्रकारे नालासोपारा असेल, वसई विरार असेल, डहाणू असेल, पालघर असेल या दिशेने जाणाऱ्या बस थांब्याची अशी अवस्था आहे। त्या तिथे तुम्ही बघू शकता भिवंडीकडे जाणाऱ्या, पुण्याकडे जाणाऱ्या बस बस थांब्याला तिथे मुळात तिकीटची सोय नाहीये, तिकीटची सोय सुविधा नाहीये। त्याच प्रकारे पाठच्या शौचालयात देखील दुरवस्था असते, बऱ्याचदा तिथे स्वच्छतेचा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे पाण्याचा जो निचार असतो तो योग्य नियोजित पद्धतीने करण्यात आलेला नाहीये। अक्षरशः चिंताजनक स्थिती आहे। अशा स्थितीमध्ये ठाणेकर नागरिक असेल किंवा बसने प्रवास करणारा जो नागरिक वर्ग आहे त्याला जीव मुठीत घेऊन इथे प्रवास करावा लागतो, असं काही नागरिकांचं म्हणणं आहे। मी सोहम शिर्के, आपलं महानगर ठाणे।